छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज शहरात एकाच वेळेस देव भेटेल पण नळाला पाणी येणे अशक्य होऊन बसलेलं आहे। आज घरात गृहिणी आणि कर्ते पुरुष एकच प्रश्न विचारतात की आज तरी नळाला पाणी येणार आहे का। सत्ताधाऱ्यांनी भरघोस मते स्वतःच्या झोळीत भरून घेतली, परंतु जनसामान्यांच्या समस्या आणि पाणी टंचाई याकडे त्यांचं अक्षम्य दुर्लक्ष आहे। त्यामुळे आज महानगरपालिकेच्या नळाला 8 ते 10 दिवसानंतर एकदाच पाणी येतं, त्यातही त्याचा टायमिंग नाही। नळाला पाणी कधी येणार, कामावर जायचं की नळाची वाट बघायची, हा प्रश्न सामान्य लोकांना भेडसावत आहे। हा प्रश्न छत्रपती संभाजीनगरचा जसाच्या तसाच आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आम्ही संपूर्ण शहरामध्ये जनजागृती निर्माण केलेली आहे की किती महिने तुम्हाला पाणी मिळत नाही, किती दिवस पाणी मिळत नाही। आता या ताई आल्या आहे तिकडे 6 महिने त्या ठिकाणी पाणीच नाही आहे। म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी सगळ्या गावोगावात म्हणून खूप मोठ्या योजना या काही होऊ पण शकत नाही। आपण जी योजना आणली होती ती योजना फेल करून टाकली, म्हणजे बंद करून टाकली आणि आता दुसरी योजना ती या ठिकाणी खूप मोठ्या 2800 कोटीची आणली। तरीही त्या ठिकाणी पाईप फुटतात, हे फुटतात, ते फुटतात, कोणाचीच लक्ष नाही। महानगरपालिका प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही। महानगरपालिकेच्या सगळे अधिकारी जे असतात ते MJPचे अधिकारी लक्ष देतात, जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते कॉन्ट्रॅक्टरचं पळून जाण्याच्या तयारीत। आणि असं जर असेल तर मुद्दाम आपल्याला पाणी मिळू नये। दवाखान्यापाशी एक गल्ली आहे, त्या गल्लीत पाणीच नाही आमच्या। किती दिवस झाले मावशी? 6 महिने झाले पाणी नाही। आणि महानगरपालिकेला कळवलं नाही का मग तुम्ही? तरी ते म्हणते तर सोडत नाही, काही नाही, लापरवाही करते तुम्ही। मग आता पाण्याचा प्रश्न कसा सुटला तो आमचा इतके दिवस झाले? आणले तिकडून कसे टँकर आणायले, काय पैसे सामान्य माणसाच्या खिशाला टँकर परवडत नाही। 10 दिवसातून एक वेळा पाणी येतं आणि तेच पाणी पूर्ण आठवडाभर टिकवायचं। पाण्यासाठी होणारी होरपळ ही यामुळे वाढतच चाललेली आहे। हा पाण्याचा प्रश्न सुटणार की नाही अशी चिंता आता जनसामान्यांना वाटायला लागली आहे। त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक वार्डामध्ये, कार्यालयामध्ये स्वाक्षरी मोहीम उभारण्यात आली आहे। लबाडांनो पाणी द्या या टॅगलाईनखाली या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत हे जन आंदोलन चालूच राहणार असं शिवसेना ज्येष्ठ नेते खैरे साहेब म्हणाले। जनरल लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।